SBS ग्रामसेवा ते SBI ग्राम सक्षम परिवर्तनाचा प्रवास. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, पाण्यासाठी होणारी भटकंती आणि शेतीवर अवलंबून असलेले असंख्य कुटुंबांचे हाल, या साऱ्या पार्श्वभूमीवर धारूर तालुक्यात गेल्या दशकाभरात एक सकारात्मक परिवर्तन घडत आहे. हिंगणी बुद्रुक, तालुका धारूर, जिल्हा बीड इथली रहिवासी असून अल्पभूधारक शेतकरी आहे मी. आणि ह्या दिलासा संस्थेने जे आमच्या ह्याला हिंगणीला ट्रॅक्टर दिलेला आहे शेतकऱ्यांसाठी सेवा केंद्र, ते एकदम उत्तम आहे. कारण बाहेरचं जर आम्हाला मागवायचं म्हटलं तर एकरी 2,500 रुपये एकर असं आम्हाला भरावं लागत होतं. तर ते आता आम्हाला 5 एकर नांगर करायचं म्हणलं तर 10,000 रुपये जात होते. आता 5 एकर नांगरटीसाठी फक्त 1,000 रुपये खर्च येतो. त्यामुळं बरेच आमच्या दिलासामुळं आमचं फायदा झालेला आहे. आणि दिलासामुळं आमच्या गावाला खूप म्हणजे बरीच मदत केलेली आहे दिलासाने आमच्या गावासाठी. SBIनं पाण्याचं काय, आरो काय, असे बरेच सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल त्यांची खूप खूप आभारी आहे. 2015च्या दुष्काळाने बीड जिल्हा अक्षरशः होरपळून निघाला होता. याचवेळी दिलासा संस्था यवतमाळ आणि SBI फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त सहकार्याने 2016 साली SBS ग्रामसेवा या उपक्रमाची सुरुवात झाली. या परिवर्तनाचे शिल्पकार होते कैय मधुकरजी धस, मधुभाऊ. त्यांनी धारूर तालुक्यातील अतिदुष्काळग्रस्त व दुर्लक्षित अशी 10 गावे निवडून जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामविकासाची पायाभरणी केली. डोह मॉडेल, गॅबियन बंधारे, गाळमुक्त तलाव, नदी नाल्यांचे पुनरुज्जीवन. पाणी उपलब्ध होताच शेती, रोजगार आणि ग्रामीण जीवनाला नवी दिशा मिळू लागली. 2016 मध्ये मधुभाऊ यांचे निधन झाले, परंतु त्यांचे स्वप्न थांबले नाही. त्यांच्या संगिनी श्रीमती विजयाताई धस यांनी दिलासा संस्थेच्या टीमला बळ देत हा प्रवास अखंडपणे पुढे नेला. जलसंधारणाबरोबरच गावातील सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, पाणी आणि ऊर्जेवर भर देण्यात आला. शाळांमध्ये संगणक लॅब, डिजिटल शिक्षण, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा, आरो प्रकल्प, सोलर लाईट्स असे उपक्रम राबविण्यात आले. धारूर तालुक्यामध्ये 5 गावामध्ये आम्ही काम करत होतो. त्यामध्ये ग्रामसेवा नावाचा जो प्रकल्प होता, यामध्ये आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण या 3 घटकावर आमचा मुख्य उद्देश होता, किंवा गावातल्या लोकांचं आरोग्य चांगलं कसं राहता येईल आणि गावातल्या मुलांना एज्युकेशन कसं चांगलं भेटता येईल. आणि आरोग्याच्या बाबतीत म्हणलं तर गावातील लोकांचे आरोग्य कसं अबाधित राहील, या वेगवेगळ्या प्रकल्पावर आम्ही SBI फाउंडेशन आणि दिलासाने काम केलेलं आहे. त्याचबरोबर असं लक्षात आलं किंवा 2023 मध्ये आम्ही ग्राम सक्षम नावाचा जो उपक्रम आहे तो आम्ही धारूर तालुक्यामध्ये 5 गावामध्ये दिलेला आहे. त्यामध्ये SBI ग्राम सक्षम नावाचा जो प्रकल्प आहे प्रति गावामध्ये आम्ही एक युनिट उभा करून दिलेला आहे. त्यामध्ये एक ट्रॅक्टर आहे आणि त्याला लागणारे जे काही यंत्र आहेत, नांगर आहे, तिरी आहे, पंजे आहे, रोटावेटर आहे, सरी आहे, असे वेगवेगळे यंत्र त्या किसान बँकेमध्ये आम्ही दिलेले आहेत. आणि हा जे शेतकऱ्यांची जी गरज ओळखून, जे शेतकऱ्यांची जी उदासीनता आहे, किंवा बीड जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त लोक सुसाईड करत आहेत, जे आत्महत्या करत आहेत, या लोकांची, शेतकऱ्यांची गरज ओळखून आम्ही ही युनिट या धारूर तालुक्यामध्ये 5 गावात दिलेलं आहे. आणि या युनिटच्या माध्यमातून जवळपास 10 गावामध्ये आम्ही प्रति शेतकऱ्याला 200 रुपयामध्ये ही सेवा देत आहेत. म्हणजे शेतकऱ्याची जी उदासीनता आहे, शेतीकडे बघण्याचा जो कल आहे तो चांगला असावा, ह्या उद्देशाने आम्ही करतो. आणि जवळपास 1500 ते 1600 एकर आम्ही जे कल्टिवेट केलं आहे, यामध्ये आम्ही 12 ते 15 लाख रुपये या शेतकऱ्यांचे वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रति शेतकरी आम्ही 4 ते 5,000 रुपये वाचवण्याचा आमचा जो मानस आहे. त्याचबरोबर SBI फाउंडेशनच्या माध्यमातून जे किसान भवन केंद्र हिंगणीमध्ये उभा केलेलं आहे, मार्केट शेड उभा केलेला आहे, ॲरोचं एक युनिट उभा केलेलं आहे, शाळेमध्ये संगणक कक्ष आहे, डिजिटल क्लासरूम आहे, मुलांसाठी जे अभ्यासिका केंद्र आहे, गावातील जे कचरा व्यवस्थापनासाठी वेगवेगळ्या डस्टबिन आहेत, महिलांना प्रशिक्षण आहेत, शेतकऱ्यांना प्रशिक्षण आहेत. वेगवेगळे प्रशिक्षण देऊन गावातील नागरिकांना एक मुख्य प्रवाहात कसं आणायचं, उद्योगाच्या प्रवाहात कसं आणायचा, हा देखील मानस आहे. त्याचबरोबर जे किसान भवन आहेत, यामध्ये देखील हा पंचकृषीतील लोकांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल, तर हा जे ऑनलाईन फॉर्म असतील, वेगवेगळ्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण असतील, हे प्रशिक्षण देखील या प्रकल्पाच्या माध्यमातून इथं मिळत आहेत. हा सगळा जो उपक्रम आम्ही जवळपास धारूर तालुक्यामध्ये 10 गावामध्ये आम्ही हा करत आहोत. कोरोनाच्या काळातही दिलासा संस्था आणि SBI फाउंडेशन गरीब व गरजूंच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. रेशन किट वाटप आणि सुसज्ज कोविड केंद्र उभारण्यात आले. या प्रवासातील पुढचा टप्पा म्हणजे SBI ग्राम सक्षम. 2022-23 मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात गरीब,
गरजू आणि अल्पभूधारक शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. नमस्कार, माझं नाव योगेश सूर्यकांत सोळंकी. मी हिंगणी बुद्रुक गावचा सरपंच आहे. आमच्या गावामध्ये जसं SBI फाउंडेशन व दिलास संस्थेने हा प्रकल्प गावामध्ये उभारणी केल्यापासून आमच्या गावात शेतकऱ्यासाठी खूप दिलासा निर्माण झालेला आहे की या प्रकल्पामधून आमच्या गावातील शेतकऱ्यांना प्रति एकरी सुरुवातीला 3,000 2,000 असे प्रमाणे खर्च लागायचा. पण आता आमच्या गावामध्ये ह्या प्रकल्पामधून जे शेतकऱ्यांसाठी किसान सेवा केंद्र म्हणून एक प्रोजेक्ट उभा केला आहे, त्या प्रोजेक्टमधून आमच्या शेतकऱ्यांना सर्व शेतीचे मशागतीचे कामे करण्यासाठी ट्रॅक्टर, नांगर, रोटावर, पेरणी यंत्र, मोगडा, पाळी असे सर्व अवजार त्यात उपलब्ध करून दिल्यामुळे जे शेतकऱ्याला मशागतीसाठी जे अवजार लागत आहेत ते इथं फक्त 200 रुपयामध्ये होत असल्यामुळं शेतकऱ्यांचं एक आर्थिक नुकसान आता कमी झालेलं आहे. आधीच आमच्या जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा आणि एक ऊसतोड मजुराचा जिल्हा म्हणून संबोधलं जात होतं. पण आता त्या संस्थेने SBI फाउंडेशन असे प्रकल्प उभा केल्यामुळं नक्कीच आमचा जिल्हा एक आदर्श शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जाईल. 10 गावांसाठी 5 किसान सेवा केंद्रांच्या माध्यमातून केवळ 200 रुपयांत शेतकऱ्यांना शेतीसाठी अवजारे आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात येत आहेत. 2025 मध्ये हिंगणी बुद्रुक येथे किसान भवनाची उभारणी करून शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, जैविक शेती, गांडूळ खत निर्मिती आणि तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यात येत आहे. आज धारूर तालुक्यातील गावे सुजलाम सुफलाम होत आहेत. दिलासा संस्था आणि SBI फाउंडेशन मुंबई यांच्या सामाजिक बांधिलकीतून ग्रामीण विकासाचा एक प्रेरणादायी आदर्श उभा राहत आहे. टाइम्स TV दैनिक पुण्यभूमीसाठी सुनील डोंगरे, बीड.